ग्रोथ मॉनिटरिंग युनिट जे आहेत, आधी काही जुने वजन काटे असायचे, म्हणजे पूर्वीच्या कालावधीमध्ये एक वजन काटा असायचा ज्याच्यावर अंगणवाडी सेविका उभी राहायची, तिचं वजन ती मोजायची, त्याच्यानंतर बाळाला हातात घ्यायचे आणि मोजायचे आणि डिफरन्स केलं जायचं. ही फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर बाळांचे वजन काटे आले. आता आम्ही अपग्रेड करून ग्रोथ मॉनिटरिंग सिस्टीम घेतलेले आहेत. म्हणजे फक्त वजन नाही तर त्याचा जो सर्वांगीण म्हणजे जी ऑर्गन्सची जी ग्रोथ आहे ती सुद्धा त्यानिमित्ताने किंवा अवयवांची जी ग्रोथ आहे ती सुद्धा त्यानिमित्ताने आपल्याला त्याच्यामध्ये घेण्याची सुविधा आहे आणि ते त्यांच्या मोबाईल सोबत आपण लिंक करत असतो. ह्याची व्याप्ती अधिकपणे वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही आम्ही साधारणपणे गेल्या वर्षीपासून ती सुरुवात केलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये बहुतांशी सगळ्याच अंगणवाड्यांमध्ये ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण हे काम करत आहोत. फेब्रुवारी 2025 मध्ये त्याचं पहिलं ग्रोथ मॉनिटरिंग युनिट्स आपण काही अंगणवाड्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा साधारणपणे सक्सेस रेशो आपण घेऊन जेवढ्या अंगणवाड्या राज्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस याच्यामध्ये त्यांचे वजन आणि हाईट आणि इतर त्यांचं जे मूल्यांकन आहे ते सुद्धा रेकॉर्डेड राहील. म्हणजे त्याच्यासाठी रजिस्टर मेंटेन करावी लागणार नाही, त्यांच्या स्मार्टफोनमध्येच ते रेकॉर्डेड राहील आणि एक डेटा त्यानिमित्ताने त्या बाळाचा सुद्धा विभागाकडे तयार होईल. या पद्धतीने आपण ती उपाययोजना करत आहोत. महाराष्ट्रवादी रे